टांगा बचा था। अगर 2 टांगे रहे तो एक टांगा पाकिस्तान चला जाता था, एक टांगा इतना आता था, लेकिन टांगा एक ही था। उसमें एक पैसे उसका वैल्यूएशन करके अगर वो 100 रुपए तो 50 रुपए तुम ले लो, 50 रुपए हम लेंगे, उनका ऐसा करके बंटवारा कर लेके वो इंडिया में बचा टांगा, जेब में रख लीजिए। फिर ये टेबल कुर्सियां बंटवारा हो गया है, लेकिन पैसे बंटवारा नहीं होना चाहिए क्या? आरबीआई में, रिजर्व बैंक ऑफ इंडिया में 420 क्या 430 करोड़ रुपए थे, फिर उसका भी बंटवारा होना चाहिए ना। जो ज्योग्राफी के वजह से पाकिस्तान का हिस्सा 80 करोड़ आया, 80 करोड़, 55 करोड़ पाकिस्तान लेकर गया था, अभी 20 करोड़ बचा था, 20 क्या 25 करोड़ बचा था। गांधी जी ने पहला क्या किया, गांधी जी महात्मा गांधी ने उनके हिस्सा पूरा दे दो, 25 करोड़ दे दो। लेकिन आरएसएस वाले क्या फैलाए, एक ऐसा फैलाया, ये इंटरनेशनल कोर्ट का ऑर्डर था, अगर नहीं दिया तो भी कोर्ट बाय फोर्सिबली देना ही पड़ता था। लेकिन गांधी जी ने क्या है, उनका हिस्सा 25 करोड़ था, वापस दे दो। तो आरएसएस वाले देखिए, गांधी जी ने उनका स्टेटमेंट दिखा के मुसलमान के कितने खिलाफ था, भारत के खिलाफ, भारत की तरफदारी नहीं है गांधी जी, जो पाकिस्तान का आदमी है, भारत का आदमी नहीं है वो, यहाँ रह रहा, बाकी हालांकि इंडिया में रह रहा हूँ, भारत में रह रहा हूँ, लेकिन पाकिस्तान की तरफदारी कर रहा है, उसको 25 करोड़ देने के लिए रेकमेंड कर रहा है। जरा देखिए, ये मुसलमान का आदमी है, हिंदुओं का आदमी नहीं है। मतलब एक दो, मतलब मुसलमान के हमदर्द थे हमेशा। आरएसएस, मैं आरएसएस में था इसलिए उनके विचारधारा मैं आपके सामने रख रहा हूं। फिर गांधी मारने का वजह ये भी झूठ, वो भी झूठ। मुसलमान पूरे पाकिस्तान जाना है, वहां के हिंदू इधर आना, यह भी झूठ था। गांधी जी ने मुसलमान के तरफ बात की है, वो भी झूठ था। फिर असली सच्चाई क्या है, मारने की वजह क्या है? साहब ने बोल दिया कि गांधी जी ने मारने के बाद हे राम बोल दिया। जरा देखिए, गांधी के हिसाब में राम कौन थे? मेरे राम का ना हाथ है, ना पैर है, ना कान है, ना सर है, ना जिस्म है। ना मेरे राम के हाथ में ना बाण है, ना तीर है। मेरा राम निराकार है, जो अल्लाह ताला है ना, वही निराकार है। ये गांधी जी का खुद लिखा है। जरा देखिए, गांधी अपने जिस दिन समझ में आएगा, गांधी मंदिर में पैर नहीं रखा है गांधी ने। मतलब जो गांधी का जो है ना, आफ्टर इंडिपेंडेंस 1946 में जो इंडिया पाकिस्तान हुआ 1947 में, इंडिया अलग हो गया, पाकिस्तान उधर हो गया। जब आरएसएस के माधवराव गोडवलकर, नाथूराम गोडसे, सावरकर और बीएस मुंजे सभी गांधी के पास जाते हैं। गांधी को ये कहते हैं कि अगर पाकिस्तान तो हुआ, वहां वो लोग मुस्लिम राष्ट्र बना रहे, हम यहाँ हिंदू राष्ट्र बनाएंगे। मैं असली मुद्दा बता रहा हूँ, ये ऑन रिकॉर्ड है। गांधी जी उसका खिलाफ करते हैं। मैं हिंदू राष्ट्र कभी भी बनने नहीं दूंगा, ये गांधी जी ने बोला। मुझे ना मुसलमानों का राष्ट्र नहीं चाहिए, ना मुझे हिंदू राष्ट्र चाहिए, मुझे नेशनलिज्म चाहिए। ऐसा कि सारे जहां से अच्छा हिंदू सिता हमारा, हम बुलबुले हैं इसके, ये गुलसिता हमारा। हिंदू तो हिंदू बनेगा, ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है, इंसान बनेगा। मैं इंसानों की राष्ट्र बनाता हूं, ये गांधी जी का मानना था। मैं इंसानों की राष्ट्र बनाना चाहता हूं। वो खिलाफ, मतलब हिंदू राष्ट्र का खिलाफ करने वाला गांधी था। यही गुस्सा आ गया। ಇದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಇಷ್ಟೇ, ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ನೀವು ಇಷ್ಟು ಮಂದಿದ್ರಿ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಒಂದು ನೋವಿದೆ. ಯಾಕೆ ಎಲ್ಲ ಹೊಡಿ ಬಡಿ ದೌರ್ಜನ್ಯಗಳು,
ನೋಡಿ, ಈ ಮಂಡ್ಯದಿಂದ ಸಮಸ್ಯೆ ನಾವು ಕೇಳಿದೆವು. ಒಬ್ಬರು ಪ್ರಶ್ನೆ ಹಾಕ್ತಾರೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗೆ, ನೀವು ಏನು ಇವರ ವಿರೋಧಿ ಅವರ ವಿರೋಧಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ. ಆಗ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಇಲ್ಲ, ನಾನು ಯಾರ ವಿರೋಧಿ ಇಲ್ಲ, ನಾನು ಎಲ್ಲ ಧರ್ಮದ ಜನರನ್ನು ಪ್ರೀತಿಸ್ತೇನೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಅವರು. ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಸಹಬಾಳ್ವೆ ಸಹಿಷ್ಣುತೆ ಇದು ನಮಗೆ ಬೇಕಲ್ವೇ ಅಂತ ಅವರು ಪ್ರಶ್ನೆ ಹಾಕ್ತಾರೆ ಪತ್ರಕರ್ತರಿಗೆ. ಸಹಬಾಳ್ವೆ ಸಹಿಷ್ಣುತೆ, ಟಾಲರೆನ್ಸ್, ಬ್ರಾದರ್ಹುಡ್, ಅದು ನಾವು ಕೇಳಿದೆವು. ಟಾಲರೆನ್ಸ್ ಇಷ್ಟು ಬಹಳ ಮುಖ್ಯ. ಟಾಲರೆಂಟ್, ನಮ್ಗೆ ಅದು ಸರಿಯಾಗುದಿಲ್ಲ, ಇದು ಸರಿಯಾಗುದಿಲ್ಲ, ಅದರ ವಿರುದ್ಧ ನಮ್ಗೆ ನೋವಾಗ್ತದೆ, ತುಂಬಾ ವಿಚಾರಗಳಿವೆ. ಆದರೆ ಟಾಲರೆನ್ಸ್, ನಾವು ತಾಳ್ಮೆಯಿಂದ ಇರಬೇಕು. ಸಹಿಷ್ಣುತೆ, ಎಲ್ಲರ ಜೊತೆ ಇರಬೇಕು ನಾವು. ಇದು ಈ ನಿಯಮಗಳು, ಈ ಉದ್ದೇಶ, ಈ ಧ್ಯೇಯ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿ ನಮಗೆ ಕಲಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಸಾಯುವಾಗ, ನಮ್ಮ ಪ್ರೊಫೆಸರ್ ಸಂಜಯ್ ಮಾಕರೆಲ್ಲ ಒಳ್ಳೆ ವಿಚಾರ ಹೇಳಿದ್ರು. ಸಾಯುವಾಗ ಜವಾಹರ್ಲಾಲ್ ನೆಹರು ಒಂದು ಭಾಷಣ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅವ್ರು ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ಅವರ ಭಾಷಣ ಆರಂಭ ಮಾಡುವಾಗ, ನಮ್ಮ ದೇಶದ ಬೆಳಕು ಹೋಯಿತು, ನಮ್ಮ ದೇಶದ ಬೆಳಕಿತ್ತು, ಅದು ಹೋಯಿತು. ಅಂದ್ರೆ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿಯವರು ನಮ್ಮ ದೇಶದ ಬೆಳಕು ಇದ್ರು, ಈಗ ಅವರನ್ನು ಕೊಂದು ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಈ ಬೆಳಕು ಹೋಯಿತು ಅಂತ ಬಹಳ ಗಂಭೀರವಾಗಿ ಒಂದು ವಾಕ್ಯ ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ. ನೋಡಿ, ಇವತ್ತು ನಮಗೆ ಪ್ರಶ್ನೆ ಇದೆ, ಎಷ್ಟು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಕತ್ತಲೆ ಇದೆ, ಎಲ್ಲ ಕಡೆ ಘರ್ಷಣೆಗಳು, ಎಲ್ಲ ಕಡೆ ದೌರ್ಜನ್ಯಗಳು. ನೋಡಿ ಏನೆಲ್ಲ ನಡೀತದೆ ಅಂದರೆ ಬೆಳಕು ಇಲ್ಲ, ಬೆಳಕು ಕಡಿಮೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಬೆಳಕಿನ ಜನರು ಕಮ್ಮಿ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಶಾಂತಿ ಪ್ರಿಯರು ಕಡಿಮೆ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದು ನಮಗೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಪ್ರಶ್ನೆ. ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ನಾವು ನಮ್ದು ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಎಷ್ಟು ಸಾಧ್ಯ ಅಷ್ಟು ನಾವು ನಮ್ಮ ಪರಿಸರದಲ್ಲಿ ಮಾಡಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ಇಷ್ಟು ಮಂದಿ ತಾವೆಲ್ಲ ಇಷ್ಟು ಸಮಯ ಕೂತ್ಕೊಂಡು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ರಿ. ನಮ್ಮ ಪರಿಸರದ ಇದೊಂದು ಸಣ್ಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಡೆ ಇಂಥ ಸಣ್ಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಪ್ರೀತಿ ಭ್ರಾತೃತ್ವ ಬೆಳೆಯಲು ಸಾಧ್ಯವಾಗ್ತದೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ನಾನು ಭಾಷಣ ಮಾಡಿದೆ, ಇದು ಒಂದು ಸಣ್ಣ ಒಂದು ಕತೆ ಹೇಳಿ ನಾನು ಮುಗಿಸ್ತೇನೆ. ಒಬ್ಬರಿಗೆ 3 ಮಕ್ಕಳಿದ್ರು. ಅವರು ಬಹಳ ಶ್ರೀಮಂತ ವ್ಯಕ್ತಿ, 3 ಮಂದಿ ಗಂಡು ಮಕ್ಕಳು. ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ನೀವು ನನ್ನ ಗಂಡು ಮಕ್ಕಳಿದ್ದೀರಿ, ಈಗ ನಾನು ಮುಂದೆ ಸಾಯ್ತೇನೆ, ಇದೆಲ್ಲ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಬುದ್ಧಿವಂತಿಕೆ ಎಷ್ಟು, ನನಗೊಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಉಂಟು, ನಾನೊಂದು ಪರೀಕ್ಷೆ ಮಾಡ್ತೇನೆ, ಸಾಯುವ ಮೊದಲು ಒಂದು ಪರೀಕ್ಷೆ ಮಾಡ್ತೇನೆ ಅಂತ. ಈ 3 ಗಂಡು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಒಂದು ಪರೀಕ್ಷೆ ಇಡ್ತಾರೆ. ಏನು ಪರೀಕ್ಷೆ ಅಂದ್ರೆ 3 ರೂಮ್ಗಳು ಮಾಡ್ತಾರೆ, 3 ರೂಮ್ ಕೋಣೆಗಳು. ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ನೋಡಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಒಂದೊಂದು ರೂಮ್ ಕೊಡ್ತೇನೆ, ನೀವು ಆ ರೂಮಲ್ಲಿ ಏನು ಬೇಕೋ ಹಾಗೆ ಫುಲ್ ಮಾಡಬೇಕು, ಕಂಪ್ಲೀಟ್. ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಜಾಗ ಇರಬಾರದು. ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ಫಿಲ್ ದಟ್ ರೂಮ್ ಟು ದ ಫುಲ್. ಇಟ್ ಶುಡ್ ನಾಟ್ ಬಿ ಎಂಪ್ಟಿ, ಇವನ್ ಲಿಟಲ್ ಸ್ಪೇಸ್ ದರ್ ಶುಡ್ ನಾಟ್ ಬಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಅವರು. ಅವರೊಬ್ಬ ಮಗ, ಫಸ್ಟ್ ಮಗ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾನೆ, ನನ್ನ ತಂದೆಗೆ ಆಸ್ತಿ, ಹಣ, ಸಂಪತ್ತು, ಐಶ್ವರ್ಯ ಬಹಳ ಇಷ್ಟ, ನಾನು ಅದನ್ನೇ ಹಾಕ್ತೇನೆ ಈ ರೂಮ್ಗೆ. ಆವಾಗ ಎಲ್ಲ ನನಗೆ ಕೊಡ್ತಾರೆ, ಐಶ್ವರ್ಯ ಈ ರೂಮಲ್ಲಿ ಹಾಕಿ ಬಿಡ್ತೇನೆ ಅಂತ ಎಲ್ಲ ಐಶ್ವರ್ಯ ಒಂದು ರೂಮಲ್ಲಿ ಹಾಕ್ತಾನೆ. 2ನೇ ಮಗ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ನನ್ನ ತಂದೆಗೆ ಈ ಬೆಳೆ, ಭೂಮಿಯ ಮೇಲೆ ಬೆಳೆ ಆಗ್ತದಲ್ಲ ಫಸಲು, ಬಹಳ ಇಷ್ಟ, ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಆದಷ್ಟು ಈ ರೂಮಲ್ಲಿ ಹಾಕಿ ಇಡ್ತೇನೆ. ಹೀಗೆ ಮತ್ತೊಬ್ಬನು ಏನು ಮಾಡಿಲ್ಲ, ರೂಮ್ ಖಾಲಿ ಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ, ಏನು ಮಾಡಿಲ್ಲ. ಸೊ ತಂದೆ ಬರ್ತಾರೆ, ನಾನೀಗ ನಿಮ್ಮ ಪರೀಕ್ಷೆ ಮಾಡ್ತೇನೆ, ನನಗೆ ರೂಮ್ ತೋರಿಸಿ. ಸೊ ಫಸ್ಟ್ ರೂಮಿಗೆ ಹೋಗುವಾಗ, ಅಪ್ಪ ನಾನು ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ, ನಿಮ್ಗೆ ಇದೇ ಬೇಕಲ್ಲ, ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಐಶ್ವರ್ಯ, ಹಣ, ಆಸ್ತಿ ತುಂಬಾ ನಿಮ್ಗೆ ಆಸೆ, ನೋಡಿ ಅದನ್ನೇ ನಾನು ಇಟ್ಟಿದ್ದೇನೆ ನೋಡಿ. ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಸಮಾಧಾನ ಆಗಿಲ್ಲ ತಂದೆಗೆ. ಯಾಕೆ? ಇನ್ನೂ ಜಾಗ ಉಂಟು, ಅದು ಫುಲ್ ಆಗಿಲ್ಲ. 2ನೇ ರೂಮ್ಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ಅದ್ರ ನಿಮ್ಗೆ ಫಸಲು, ಬೆಳೆ, ಕಲ್ಟಿವೇಶನ್ ಏನೆಲ್ಲ ನಿಮ್ಗೆ ಆಸೆ ಉಂಟು, ನೋಡಿ ಎಷ್ಟು ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ, ಆದರೂ ಅದು ಫುಲ್ ಇಲ್ಲ.
ಇಲ್ಲ. ಮೂರನೇವನು ತಂದೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ತಂದೆ ಬಾಬಾ 7 ಗಂಟೆಗೆ ನಿಮ್ಗೆ ನಾನು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೇನೆ ರೂಮಿಗೆ. ಆ 7 ಗಂಟೆಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾನೆ, ರೂಮಿನ ಒಳಗೆ ಹೋಗ್ತಾನೆ. ಒಂದು ಪೊಟ್ಟಣ ಮ್ಯಾಚ್ ಬಾಕ್ಸ್, ಒಂದು ಮೊಂಬತ್ತಿ, ಆಯ್ತು ಕ್ಯಾಂಡಲ್. ಅವ್ನು ಹೇಳ್ತಾನೆ, ಪಪ್ಪ ನೋಡಿ ಈ ಒಂದು ಸಂದು ಪೊಟ್ಟಣ, ಈ ಒಂದು ಸಂದು ಕ್ಯಾಂಡಲ್ ಈಗ ನಾನು ಒತ್ತಿಸ್ತೇನೆ ನೋಡಿ. ಅವನು ಒತ್ತಿಸ್ತಾನೆ, ಇಡೀ ರೂಮಲ್ಲಿ ಬೆಳಕು ಬರ್ತದೆ. ತೋರಿಸಿ, ಎಲ್ಲಿಯಾದ್ರೂ ಕತ್ತಲು ಉಂಟಾ ನೀವು ತೋರಿಸಿ. ಆಗ ತಂದೆಗೆ ಬಹಳ ಖುಷಿಯಾಯಿತು. ಇವನು ನಿಜವಾಗಿ ಬುದ್ಧಿವಂತ. ಯಾಕೆಂದ್ರೆ ಇವನಿಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಏನು ಜೀವನ ರೀತಿ ನಡೆಸುವ ರೀತಿ ಗೊತ್ತಿದೆ. ಇದರ ಅರ್ಥ ಇಷ್ಟೇ, ನಾವು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡೋದಕ್ಕಿಂತ ಎಷ್ಟು ನಮ್ಗೆ ಸಾಧ್ಯ ನಮ್ಮ ಪರಿಸರ ಸ್ವಲ್ಪ ಬೆಳಕು ನಾವು ಕೊಟ್ರೆ ಅದೇ ಸಾಧ್ಯ. इंडियन यूनियन मुस्लिम लीग अल्हम्दुलिल्लाह पिछले 7 साल से एंटी टेररिस्ट डे बनाती हुई आ रही है। ये पहला मौका है जो बिरादरान वतन को यहाँ पर मदऊ किया गया है। इंशाअल्लाह हर साल की तरह आइंदा आने वाले वक्त में भी ऐसे मुकर्रिरीन को लाकर हम इंशाअल्लाह अपने उनके ख्यालात का इजहार करने लगाएंगे। अब रही बात सदारती तकरीर की, अजीजुल्लाह शर्मा साहब ने पूरे आज़ादी से लेकर आज तक जितनी भी बातें हुई हैं उस पर रहना उन्होंने रोशनी डाली। और जो भी कमोपेश में हमारे मेराज दीन पटेल साहब ने चंद बातें आपके सामने रखी। जब वो बाबा साहेब अम्बेडकर साहब जब बॉम्बे में इलेक्शन हारे, जहां पर 60% उनके लोग रहने के बावजूद भी वहां से कांग्रेस जीती, लेकिन अम्बेडकर साहब नहीं जीते वहां से। जब उनको वेस्ट बंगाल में मौका मिला, वेस्ट बंगाल की सीट वही मुस्लिम लीग की सीट थी। मुस्लिम लीग की सीट थी जहां पर उनको रिजन देकर बाबा साहेब अम्बेडकर को वहां से ठहरा कर मुसलमानों ने फिर दोबारा वोट दिया और बाबा साहेब अम्बेडकर पार्लियामेंट में पहुंचे। और पहुंचने के बाद उनको दस्तूर हिंद का चेयरमैन बनाया गया। उस चेयरमैन में मेंबर हमारे इस मुस्लिम लीग के फाउंडर जनाब मोहम्मद इस्माइल साहब रहमतुल्लाह अलैह ने उस दस्तूर साज कमेटी के मुअज़्ज़ज़ रुकन पे रह चुके हैं। तो मेरे मोहतरम बुजुर्गों, दोस्तों, कहना यह है कि हर बात जब हिंदुस्तान में जब कही जाती है कि सबसे ज्यादा मुसलमानों के खिलाफ कही जाती है, लेकिन एक बात मैं आपको सामने रखते हुए अपनी बात को खत्म करता हूं। जब मुल्क आजाद हुआ, जब पाकिस्तान अलग हुआ, हमसे जुदा हुआ, होने के बाद जब अंग्रेज यहाँ पर मुकम्मल तौर पर यहाँ से खाली हो गए, तो चंद दस्तावेजों पर जिना और नेहरू की दस्तखतें होना बाकी थी। तो जब अंग्रेजों ने एक स्पेशल फ्लाइट देकर दिल्ली को अपने कासिद को रवाना किया, जब तकरीबन 1:30 या 2 बज रहे थे, तो उस वक्त नेहरू के घर पर जब वो कासिद, अंग्रेज का कासिद गया, तो जवाहरलाल नेहरू के पीए ने कहा कि साहब आराम कर रहे हैं, सो रहे हैं। अब उन्होंने 5 बजे या 4 बजे उठते हैं, उस वक्त आकर आप साइन ले सकते हैं। तो कासिद ने सोचा जब ये 4-5 बजे तक यहाँ पर ठहरने के बजाय मैं लाहौर कराची जाकर मैं मोहम्मद अली जिन्ना की तो साइन ले लूंगा। तो वापस वो फ्लाइट लेके, स्पेशल फ्लाइट लेके वो कराची पहुंचा। जब वो वहां पर जिन्ना के घर को जाता है तो उनका पीए है ना, साहब कुछ पढ़ रहे हैं, और जब रात के 4 बज रहे हैं, साहब पढ़ रहे हैं, बोला। जब ये चिट्ठी देकर भेजा तो दस्तावेज पर साइन हो गई, होकर जब है ना वो पीए बाहर लाकर दे रहा था, तो वो पीए से ये कहा कि मैं साहब से 2 मिनट की गुफ्तगू करना चाह रहा हूँ, उनसे मिलना चाह रहा हूँ। तो इजाजत मिल गई, अंदर गया कासिद। क्या साहब, नेहरू जी तो आराम कर रहे हैं, आप जाग रहे हैं? तो उन्होंने कहा नेहरू की कौम जाग गई है, वो सो रहा है, मेरी कौम सो रही है, मैं जाग रहा हूं। तो ये जो बेदारी, ये बार बार हर साल आपके सामने जो जलसा कर रहा हूं, ये कर रहे इंडियन यूनियन मुस्लिम लीग कर रही है, आपको बेदार करने के लिए कर रही है। आप
को जागने के लिए कर रही है। जैसा कि मेरे भाई ने कहा, बाबरी मस्जिद एक ही नहीं है, हर गांव की मस्जिद का सवाल आ रहा है, हर गांव की मस्जिद का सवाल आ रहा है। तो इन तमाम चीजों को खत्म करने के लिए आपस में हमारा इत्तेहाद होना जरूरी है। इत्तेहाद के लिए एक तरीका हमने इजाद किया है, अल्हम्दुलिल्लाह इस तरीके से हम चलते रहेंगे, शाना बशाना चलेंगे इंशाअल्लाह। हम जब तक ईमानदार लोग हैं इंशाअल्लाह हम कोशिश करते रहेंगे। नहीं मालूम कि 14 साल से जो बीजेपी की हुकूमत जो मरकज में काम कर रही है, आपने सिर्फ हर वक्त ये कहा कि मोदी जी ने ये रेलवे स्टेशन भेज दिया, एयरपोर्ट भेज दिया, फलाम भेज दिया। ये तो सच है, वे भेज दिया, लेकिन कुछ चीजें खरीदी है उसके बारे में बात हो। मीडिया को खरीद लिया है उन्होंने, उन्होंने ईडी को खरीद लिया है, इनकम टैक्स डिपार्टमेंट को खरीद लिया है। तो वो जब वो जो बिक गए हैं तो ये भी खरीदी हुई है, इसकी भी बात होना चाहिए।